हाय, गुड मॉर्निंग. नेहमीप्रमाणे फिरायसाठी बाहेर निघाली आहे. बेलापूर ते अलिबाग असा आजचा प्रवास असणार आहे. साधारण 2 तासात मी तिथे पोहोचणार आहे. चला तर मग पोहोचू. अजून 1 तासात आपण अर्धा रस्ता ऑलमोस्ट आपण पार केलाय. पोचले मी अलिबागमध्ये आणि यावेळेस मी आले नागावला. म्हणजे माझी अलिबागमधली ही तिसरी खेप आहे. यावेळेस मी नागावला आली आहे आणि इथे आली मी उतरले. अनंत विला रिसॉर्ट आहे तिथे उतरले. आता आपण त्यांची रूम बघूया. आपल्याला बाहेर बाल्कनीचा व्ह्यू आपण मुद्दामून अशी रूम घेतली आहे. खाली स्विमिंग पूल आपल्याला म्हणजे स्विमिंग पूलचा व्ह्यू आहे आणि वा मागे असं त्यांचं ग्रीनरी पण छान आहे. मस्त. अनंत विला रिसॉर्ट. इथे आपल्याला एक मानशेलवाला असं कपाट आहे. बाथरूम पण छान बऱ्यापैकी ऐस्पेस आहे. इथे विरंगुळ्याच्या साधनमध्ये मला हे कॅरम बोर्ड सुद्धा आहे आणि मी आल्या अगदी जेव्हा आम्ही रजिस्टर करतो तेव्हाच मी येऊन अशी कॅरम बोर्डवर बसून म्हटलं अरे किती दिवसांनी मी सोंगट्या आणि कॅरम बोर्डला हात लावते. इथे हा डायनिंग एरिया आहे. म्हणजे अजूनही आहे. इथे मागे आहे. फ्रंटला जिथे आपण एंट्री करतो तिथे सुद्धा आहे आणि डाव्या हाताला जिथे आपल्याला स्विमिंग पूल दिसतोय. आणि आता आपलं लंच आलंय. मी लंच दाखवते. इथे आपल्याला हे चिकन सुक्का आहे, चिकन ग्रेव्ही आहे म्हणजे रस्सा सार, प्लेन राईस आहे, सोलकढी आणि चपाती. मीडियम स्पायसी आहे. म्हणजे असं खूप अगदीच तिखट झणझणीत असं नाही आहे. जेवण अंगावर आलं अक्षरशः. माझ्या मागे तुम्हाला मी दाखवते. मला ना हे खूप छान वाटलं. वेगळं लाकडाच्या ठोकळ्यांमध्ये ना त्यांनी फिशचे फोटो आणि ते किती साध्या लाकडांपासून त्यांनी डेकोरेटिव्ह आयटम बनवलं आहे. मस्त वाटते.
आता माझ्याबरोबर आहेत हे आयुष आहेत. जिथे मी उतरले सांगितलं आनंद विला जे आहे रिसॉर्ट, त्या रिसॉर्टमधले हे एक स्टाफ आहेत. त्यांच्याशी आता आपण सगळं विचारूया की इथे किती रेट आहेत, रूम किती आहेत, आपण त्यांच्याकडून सगळी माहिती घेऊया. तर मला या म्हणजे रिसॉर्टबद्दल तुम्ही काय काय सांगू शकाल, कसं आहे इथे? इथे आपलं 12 AC रूम आहेत. 12 AC रूम आहे त्यांच्याकडे. मोठे फॅमिली रूम. हां, 2 फॅमिली रूम आहेत, मोठे आहेत. हो, मोठे. अच्छा. आणि बाकीचे सगळे सुपर डिलक्स रूम, कपलसाठीची, फॅमिलीसाठीची. आणि तुम्हाला बाल्कनी व्ह्यू वगैरे असे पण आहे? हो, बाल्कनी व्ह्यू, स्विमिंग पूल वगैरे सगळं. अच्छा. आणि जेवणाचं म्हणजे कसं काय? जेवणाचं व्हेज नॉन व्हेज दोन्ही असते, फिश वगैरे सुद्धा असते. मग ते इन्क्लूड आहेत हो, चार्जेस? दोन वेगवेगळे पॅकेज आहेत, होमली स्टेचे पण आणि फूडचे पण. अच्छा, म्हणजे ज्यांना कोणाला फूड नको, नुसतं स्टे हवं आहे. अच्छा, म्हणजे आपल्याला विथ फूड पाहिजे तरी आहे, विदाऊट फूड नुसतं स्टे हवं तरी त्यांच्याकडे तशी सोय आहे. हो ना. आणि टोटल किती म्हणजे रूम आपण सांगितलं किती आपल्याला लोक राहू शकतात? असे समजा मी ग्रुप आली आता एक 10-12 जणांचा ग्रुप. 40 जणांचा. 40 जण टोटली राहू शकतात. अच्छा, म्हणजे सेपरेट. आणि समजा एखादा ग्रुप आला तर? हो. आणि अजून आपल्याकडे ॲम्युनिटी म्हणजे काय आहे? मला इथे आता एक आल्याला कॅरम बोर्ड दिसला. कॅरम बोर्ड आणि गार्डन एरिया आहे. म्युझिक सिस्टम वगैरे? सिस्टम. अच्छा, म्हणजे ह्यांच्याकडे ना ह्या सोयीसुद्धा मी आल्याला म्हटलं की कॅरम मला बघूनच म्हटलं रे किती दिवस मी हात पण नाही लावला सोबतीला. खूप छान आहे. तुम्ही जर कधी इथे आलात तर नक्की या रिसॉर्टला व्हिजिट करा. थँक्यू आयुष, थँक्यू. आता आपण वरती जाऊया आणि आपली रूम बघूया. कॉर्नर प्लेसला असं छान फ्लॉवर वेट्स आपल्याला ठेवलेला दिसतो. आपला रूम नंबर आहे 1. एका माळ्यावर मला इथे किती रूम दिसत आहेत? 5. रात्री मस्त अशी लाईट केली आहे विलाला. आणि आमचा हाच रूम आहे ना इथे जाऊ इथे चांदला सुंदर दिसतो. आमचा हा इथेच पहिलं मला रूम आहे. इथे बाल्कनी दिसते ही. सकाळी लंचमध्ये चिकन थाळी होती. आता रात्रीच्या याच्यात फिश थाळी आहे. आणि फिशमध्ये इथे आपल्याला दिसते सुरमई आहे, फ्राय सुरमई केलेली. आणि इथे हा कोलमीचा रस्सा, भात आहे, सोलकढी आहे, भाकरी आहे, चपाती आहे. मी डिनर एन्जॉय करते. तोपर्यंत बाय बाय. इतकं सुंदर साफाचं झालं. आणि असे मी जो ड्रेस घातला आहे ते माझ्या ड्रेसला मॅचिंग आहे. मस्त लाईट पिंक, थोडंसं डार्क पिंक शेडमधली चाफ्याची फुलं. आपण ज्या अनंत विला रिसॉर्टमध्ये उतरलो आहे तिकडे थोडी पाण्याची टंचाई, म्हणजे हे म्हणतात की आता कमी पडायला लागल्या, लोक एवढे येतात, टुरिस्ट एवढे येतात, तर त्यांनी आता इथे विहीर खणतायत. आपण आता ती बघूया. म्हणजे काम चालू आहे विहीर खणायचं. पाणी कुठे लागलं आपण बघू शकतो. त्यांनी केवढी खणली आहे. आणि असं हे विहिरीचं हे बांधलं आहे त्यांनी वरती.
खूप छान रिसॉर्ट आहे. अगदी म्हणजे ना मला घरच्यासारखं वाटलं. जेवणसुद्धा अशी घरची चव. असं मी कुठे रिसॉर्टला आली आहे जेवलं असं अजिबात वाटलं नाही. आणि मी 3 days 2 nights हे पॅकेज बुक केलं आहे. खूप छान वाटलं. आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ नक्की आवडेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक शेअर कमेंट करा. थँक्यू सो मच. बाय बाय.